गुन्हा दाखल झाला तर 6 महिने वॉरंट न मिळता आपल्याला तुरुंगवास भोगावा लागतो. त्यामुळे ते तोडणंही शक्य नाही. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे असेलही की 2015 नंतर 2018-19ला ब्रिजच्या कामाला सुरुवात होणार होती, पण त्याच दरम्यान त्या ठिकाणी कांदळवन आहे आणि मग कांदळवनाचा लढा आपण न्यायालयात गेला वर्षभर लढतो आहे की कांदळवन तोडण्यासाठी परवानगी दिली नाहीच. पण केंद्राची जी समिती आली होती त्या समितीने असं सांगितलं की त्या ठिकाणी 10 पिलर उभे करा आणि पूल बांधा. आता आपल्याला एवढे 10 पिलर द्यायला आणि 150 कोटी आपल्याला द्यायला सरकार विचार करतो की एवढ्या पैसा द्यायचा तर या गावांना आपल्याला उत्पन्न काय आहे. तर माझं एवढंच सर्वांना सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी जर उठाव केला, सर्वांनी मागणी केली तर निश्चितच या 23 महिन्यात पुढच्या 23 महिन्यात मोंड वानिवडे जोडलं जाईल. आणि पूर्वीचे जे दिवस आहेत की पूर्वी वानिवड्यातील प्रत्येक व्यक्ती हा मोंडावर अवलंबून होता. आज तो तळे बाजारला जातो. तळे बाजारला जायला 250 रुपयांनी यायला 250 रुपये घालतो किंवा एसटीने. जर मोंड वानिवडा जोडलं गेलं तर इकडच्या बाजारपेठा आहेत, बँक आहे, शाळा आहे. आज शाळांची परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे. टेंबोली सारख्या शाळेमध्ये बंद पडायची हायस्कूल पाळी आली मुलं नसल्यामुळे. मोंडचं ते सौभाग्य आहे की मोंडाला आजूबाजूला हे आहे की उद्या आम्ही वानिवडं जोडलं गेलं तर वानिवड्याची मुलं तिथे मिळतील. तर दिवसेंदिवस असे हे प्रश्न आहेत आणि ते जर हा पूल झाला तर निश्चितच परत एकदा चांगले दिवस येतील विकासाच्या दृष्टीने. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी, आम्ही प्रयत्न करतच आहोत पण तुम्ही सुद्धा आमच्याशी साथ द्यायची आहे. भविष्यात मोंटर पूल होणारच आहे. वरून येणारा जो रस्ता आहे तो जर लवकरच हे झालं तर तो पण फुल होईल. मोंड वानिवडा हे आम्ही सेतूने जोडले जाऊ आणि त्यामुळे अजून आपल्यामध्ये हे होईल. त्यासाठी आज मला एवढंच या ठिकाणी रिक्वेस्ट करायची आहे सर्वांना की तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर साथ द्या. लवकरात लवकर आपल्याला तो पूल करायचा आहे. दुसरं मगाशी रुग्ण मित्र या ह्याचं की मी हाडामासाचं शिक्षक, MA BEd झालो. सांताक्रूजमध्ये राजे संभाजी विद्यालय शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मग मला ते नाही पटलं. मी 1-2 वर्षाने शाळेची नोकरी सोडून दिली. क्लासेस चालवत होतो स्लम एरियातल्या मुलांना. मला अभिमान आहे की मी 12 वर्ष क्लासेस चालवलं. त्याच्यातून बऱ्याच मुलांना फुकट शिकवून आज माझी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसंही मला अभिमान आहे. पण माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय, आपल्या गावासाठी काहीतरी करायचंय या हेतूने मी त्यासाठी आता आपल्या गावाकडच्या याच्याकडे वळलेलो आहे. तर आपल्याकडेची मुलं जी आहेत ती वेगवेगळ्या शिक्षणाच्या बाबतीत, आणि म्हणून मी या मंडळाला असं विनंती करेन की कदाचित तुम्ही उद्या एखादा मेळावा भरवलात नोकरीसाठी म्हणून का किंवा फॉर्म भरण्यासाठी, कदाचित 1-2 मुलं तुमच्याकडे फॉर्म भरायला येतील. एखादे तुम्ही ज्यावेळी जाहिराती येतात, आता अनेक जाहिराती येतात, ते जाहिराती येतात त्याच्यातली तुमच्या इकडच्या मुलांना फॉर्म भरायला लावा. फॉर्म भरा. एखादे समजा 1200 रुपये किंवा 2000 रुपये फी असेल तर त्याच्या